मालेगाव तालुक्यातील गिरणा प्राथमिक शाळेत बोगस शिक्षक भरतीची गंभीर बातमी. मुलांचे भविष्य धोक्यात. मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळेत गेल्या तब्बल 20 वर्षापासून बोगस शिक्षक भरती सुरू असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार उघड करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणात सुमारे 4 शिक्षकांची भरती बनावट पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप असून ही भरती तत्कालीन अध्यक्षांनी केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या गंभीर प्रकाराची माहिती अनेक वेळा मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आरटीआय कार्यकर्त्यांची उडी. माहिती अधिकार कार्यकर्ते व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता प्रदीप माऊली मोरे यांच्याकडे ही माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. त्यानंतर मोरे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू करत भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळेची दयनीय अवस्था. विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात. सदर शाळेची इमारत पडक्या अवस्थेत असल्याचे समोर आलं असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहेत. मूलभूत सुविधा नसताना चालणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरत आहे. आता शिक्षण मंत्री या प्रकरणात लक्ष घालणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रदीप मोरे यांचा थेट सवाल. एका मुलाखतीत प्रदीप मोरे यांनी प्रशासनाला जाब विचारला. गेल्या 20 वर्षापासून सुरू असलेल्या या बोगस भरतीकडे शिक्षण विभाग का दुर्लक्ष करत आहे? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? कारवाईची मागणी तीव्र. या प्रकरणात संबंधित अध्यक्ष व शिक्षण अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ निलंबन व गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. दोषींवर तातडीने कडक कारवाई झालीच पाहिजे. पहा संपूर्ण खुलासा. गिरणा प्राथमिक शाळा दाभाडी येथील 20 वर्षापासून सुरू असलेल्या या लपंडाव प्रकरणाचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. संपर्कासाठी ताज्या घडामोडींसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा. कार्यकारी संपादक RT आहेर, नाशिक, महाराष्ट्र. नंतर प्लेन दोघांना प्लेन होऊन जाईल. नमस्कार सर, आपण आज गिरणा प्राथमिक शाळा दाभाडी या ठिकाणी आला आहात. हो, तर नेमकं आपण काय सांगाल की काय नेमकं काय झालं या ठिकाणी? विषय असा आहे, गिरणा प्राथमिक शाळा या शाळेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी मला तक्रारीबाबत निवेदन दिलं. म्हणजे त्यांना मदत पाहिजे होती. तर त्याबाबत ते निवेदन घेतल्यानंतर मी काही माहिती अधिकारात माहित्या मागितल्या आणि त्या माहित्या मला भेटत नसल्यामुळे मी आज शासन परिपत्रकानुसार अवलोकनाला आलो. आता इथला मेन विषय असा आहे की 2 अध्यक्ष स्थानिकांचं म्हणण्यानुसार जे काही अध्यक्ष आहेत, 2 अध्यक्ष आहेत. एक निकम म्हणून आहेत, त्यांना छोटा अध्यक्ष म्हणतात. तर याबाबत सर्व रेकॉर्ड चेक केलं तर त्यांचं कुठेच त्यांचं नावच दिसलं नाही. म्हणजे मुळातच ते रेकॉर्डच दाखवलं नाही, ते रजिस्टरच नाही. आता एक संबंधितांनी मला काही डॉक्युमेंट दिलेले, त्या डॉक्युमेंटवर लक्षात आलं, म्हणजे त्याच्यात बघितलं तर जे धर्मादाय आयुक्ताचं जे काही पेपर आहे, त्यांचं जे काही चौकशी पत्र होईल, त्याच्यात स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की सुरेश रामराव निकम या अध्यक्ष कुठेच आढळून येत नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे हे एवढा भोंगळ कारभार जर शाळेसंदर्भात असेल तर एकदम वाईट परिस्थिती आहे. तर ज्यांचं कुठे विश्वस्त मंडळात नावच दिसत नाही असे जर लोकांचं शासन दरबारी अध्यक्ष म्हणून कुठेतरी पत्रव्यवहार होत असतील तर हे चुकीचं आहे. तर या सर्व गोष्टीत हे सर्व पेपर मी घेऊन भविष्यात आता हे जे लोक माझ्या आता प्रशासनावर आणि राजकीय लोकांवर भरोसाच राहिलेला नाही. आता मी ह्या संदर्भात भविष्यात
काही दिवसात सर्व पत्रव्यवहार संकलन करून आणि आत्तापर्यंत आमचे जे मित्र आहेत यांनी माझी मदत घेतली. आता यांनी अगदी मालेगाव पंचायत समिती शिक्षण विभागापासनं तर अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत शिक्षण मंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्यांना कुठे न्याय भेटला नाही. त्यामुळे आता भविष्यात मी या सर्व विषयाची माननीय हायकोर्टात PIL दाखल करणार आहे आणि संबंधित ग्रामस्थांना न्याय भेटून देणार आहे. आणि आपण समजा त्या सुरेश निकम जो म्हणताय की सुरेश निकम हा अध्यक्ष आहे, परंतु शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांनी सहाय्य केलं, त्यांचं आपण काय म्हणाल? या सर्वांना आपण कायद्याच्या चौकटीत राहून हायकोर्टात खेचू आणि त्यांना जाब विचारू. या आपण शिक्षण मंत्र्याचं काही विशेष बोलणार का आपण? आता मुद्दा असा आहे की या दाभाडीच्या म्हणजे दाभाडी त्यांच्या आता दारात मुद्दा असा आहे की शिक्षण मुद्दा मंत्री असा आहे की हे सर्व शिक्षण विभाग असतील किंवा शिक्षण मंत्री असतील किंवा प्रशासनातले काही अधिकारी असतील तर आपल्या बातमीच्या माध्यमातून हे माझा विचार त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. धन्यवाद सर, आपण जागतिक न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहेत.